भारतीय संस्कृतीत सणांना विशेष महत्त्व आहे. आपल्या कृषी संस्कृतीत 12 महिन्यांचे 12 सण साजरे केले जातात. मग तो मुळाचा सण बेंदूर असो की बहीण भावाचं नातं घट्ट करणारा भाऊबीज. काळाच्या ओघात सणांचं स्वरूप बदलत आहे. आधुनिकीकरणामुळे त्यांचे महत्त्व कमी होत आहे. मात्र ते लोप होऊ नये म्हणून कलेच्या माध्यमातून ते जिवंत ठेवण्याचा प्रयत्न एक ताई करत आहेत. नाव? नमस्कार, माझं नाव प्रीती रामचंद्र वंजारी. मी महाराष्ट्र संस्कृतीची लोककला, रूढी, परंपरा, ग्रामीण जीवन दर्शवणाऱ्या बाहुल्या तयार करते. याच्यामध्ये आपण ग्रामीण भागामध्ये जात्यावरती पूर्वी लोक दळत होती. लोणी काढण्यासाठी ज्या साधनांचा वापर होता, कुटताना, पाखडताना आणि दळताना, ह्या ग्रामीण जीवन ज्योती दाखवण्यासाठी, जीवन त्यांचं दाखवण्यासाठी मी ह्या बाहुल्या तयार करत आहे. याच्यामध्ये आपण आपल्या ज्या परंपरा आहेत, जागरण गोंधळाची परंपरा, वारकरी देखावा आणि मंगळागौर, अशा वेगवेगळ्या प्रकारचे मी पारंपरिक बाहुल्या तयार करते. शिवाजी महाराजांच्या जीवनावरती पण आपण वेगवेगळ्या प्रकारचे देखावे तयार करू शकतात. उदाहरणार्थ पावनखिंडचा देखावा, तानाजी मालुसरे यांच्यासाठी जे त्यांनी तो घोरपडीचा वापर करून किल्ला जिंकण्याचा जो प्रयत्न केला, ह्या बाहुल्यांद्वारे आपण देखावे करते मी. सुरुवातीला निव्वळ आवड म्हणून सुरू झालेला हा छंद जगण्याचं साधन आणि आनंदाचं कारण झाला. सुरुवातीला माझे सासरे बाळकृष्ण वंजारी यांना खूप कौतुक, माझ्या सुनेचं कौतुक खूप त्यांना ऐकायला बरं वाटायचं. मी पहिल्यांदा वेगवेगळ्या प्रकारचे देखावे गौरी गणपती पुढे केलेले आहेत. त्या स्पर्धा असल्या नसल्या तर ते करत राहा म्हणायचे. लोक जी बाहेर न येऊन बघून कौतुक करतात ते मला खूप ऐकायला बरं वाटतं. मग त्यानुसार मी घरगुती फक्त माझ्या घरातल्या गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठीच मी बाहुल्या तयार करत होते. यातून लोक जेव्हा पाहायला यायला लागली, त्यांना त्याच्याविषयी आवड निर्माण झाली. आवडायला लागल्या मग लोकांनी व्यवसाय म्हणून, म्हणजे लोकांच्या आवडीमुळे मी या व्यवसायामध्ये उतरलेले. तिथनं माझ्या बाहुल्यांना मागणीला सुरुवात झाली. मी घरगुतीच म्हणजे व्यवसाय केलेला होता. प्रथम मी घरातनंच, म्हणजे लोकांनी, शेजारी म्हणा, मैत्रिणी यांनी व्हॉट्सअपवरती स्टेटस वगैरे टाकून माझी जाहिरात केलेली आहे. मी मार्केटिंगसाठी कधी बाहेर गेलेली नाहीये. घरातूनच हा माझा व्यवसाय चालू आहे. मी बरेच वेळा बाहेर देखावे बघायला गौरी गणपतीमध्ये गेलेले आणि मोबाईलवरती किंवा टीव्ही वरती देखावे बघायचे. ते आपण गौरीचे मुखवटे आणून त्यानुसार ते देखावे करायचे. मी जे आत्ता देखावे सांगितले, मंगळागौर, वारकरी, हे देखावे त्यांनी मोठ्या मोठ्या गौरीचे सेट उभे करून केले. त्याच्यामुळे त्या जागा पण भरपूर जायला लागली आणि दाखवण्याला, म्हणजे त्यांचे जे कार्य करताना, जे देखाव्यातलं जे कार्य आहे बाबा, शेती करताना किंवा सूप खेळताना, हे त्यांच्या हाताची मांडणी ठेवणी करायला खूप जड पडायला लागली. म्हणून मी त्याच्यातनं ते छोट्या बाहुल्या तयार करण्याचा प्रयत्न केला. आपण दुकानातून ज्या बार्बी डॉल वगैरे आणतो त्यांना आपण नटवण्याचा प्रयत्न केला तरी त्या पारंपरिक वाटत नाहीत. ह्या बाहुल्यांना पारंपरिक लुक दिल्यानंतर ह्या पारंपरिक म्हणजे बाहुल्या दिसत आहेत. त्याच्यातून माणसाची, म्हणजे बाहुली ही बाहुलीच असते. किती पण त्याला पारंपरिक बार्बी डॉलला केल्या आपण वेशभूषा, दागदागिने, तरी ती पारंपरिक दिसत नाही. ह्या मी ज्या बाहुल्या तयार करते याच्यातून त्या पारंपरिक दिसतात. व्यवसायाची संधी जेव्हा माझी एक मैत्रिणी प्रियंका सचिन सुतार, तिच्याकडे पण भरपूर क्रिएटिव्हिटी आहे. त्यांनी मला म्हणजे आयडिया दिली की असं असं केल्यानंतर असं होतं. म्हणजे थोडंफार एकमेकांच्या आयडिया. माझी मुलगी गुंजन रामचंद्र वंजारी, आम्ही असं इमॅजिन करून मग याची सुरुवात केली. प्रथम घरामध्ये मी देखाव्यांपुढं बाहुल्या मांडल्या. थोडेफार जाहिरात झाली, कुणी व्हिडिओ शूट केले, स्टेटस ठेवले, असे त्यांच्या पाहुण्यांनी वगैरे बघितल्यानंतर मग लोकांनी आम्हाला करून मिळतील का विचारलं. आता
चालून संधी मिळाली व्यवसायाची. आपली आवड पण होती, मग मी व्यवसाय म्हणून नंतर त्याच्याकडे बघितलं. माझ्या सासूबाई घरातल्या कामाला मला मदत करतात. अचानक ऑर्डर आल्यानंतर त्या घरातलं भरपूर मला घरगुती कामात मदत करतात. माझी मुलगी तिच्याकडं खूप माझ्यासारखीच कला आहे. ती ह्याच्यामध्ये काय काय गोष्टीची ड्रेपरी, त्यांची केसाची हेअरस्टाईल किंवा कुठल्या ह्याला काय वस्तू हातामध्ये देताना ती कोणत्या हातावर द्यावी, त्याने किती चांगला लुक दिसेल, हे मला माझी मुलगी शिकवते. माझ्याकडं कला असल्यामुळं घरातल्यांनी सगळ्यांनी सपोर्ट दिलेला आहे. माझे सासू सासरे, मिस्टर, माझ्या मुली, की हे वेगळं काहीतरी करते, हिच्याकडं काहीतरी आहे, त्याचा व्यवसाय म्हणून उपयोग होऊ नाही तर नाही होऊ, पण लोक कौतुक करतात की बाबा हा छान हिचं. त्याच्यामुळे माणसाला प्रोत्साहन मिळतं. कौतुक हा म्हणजे पैसे मिळवणे किंवा कुठलंही बक्षीस मिळवण्यापेक्षा कौतुक हे माणसाचं पहिलं बक्षीस असतं. त्याच्यामुळे माणसाला एनर्जी होती की नाही बाबा आपल्याकडनं ह्या गोष्टीचं कौतुक होतंय, आपण ते आणखीन मन लावून करण्याचा प्रयत्न करतो. घरून सपोर्ट होता, भांडवलही होतं, मात्र आत्मविश्वास नव्हता. पण जसं जसं आपल्या कलेचं कौतुक होत गेलं तसं तसं तोही बळकट झाला. भांडवल आपण याच्यामध्ये पैसे गुंतवले, आपल्याला व्यवस्थित वस्तू मिळाली नाही किंवा ती व्यवस्थित मिळून आपण घरी येऊन त्याचा व्यवस्थित वापर नाही झाला तर आपले पैसे बुडतील. म्हणून ह्या हेतूने मी कमी कमी पहिल्यांदा भांडवल गुंतवत राहिले. जिथं जास्त गरज होती तिथं सुद्धा मी थोडंसं आणून ऍडजस्ट केलं. भांडवल गुंतवताना भीती वाटत होती, कारण आवडणारे लोक सुद्धा उद्या मी याची किंमत सांगितल्यानंतर नाही बाबा आम्हाला परवडत नाही म्हणून जर त्यांनी नाही घेतल्या तर ह्या आपल्यापाशीच राहतील बाहुल्या, याची खूप भीती वाटत होती. त्यामुळे थोडं थोडं सामान मी पहिल्यांदा आणलं. मागणी वाढली, त्याच्यामुळं मी आता बाहेर साताऱ्याच्या व्यतिरिक्त बाहेर जाऊन सामान घेऊन येते. आणि मग बाहुल्यांच्या किमती काही लोकांची त्याची जी मी सजावट केलेली आहे ती त्यांना खूप आवडती. मग बाहुल्या जायला लागल्यानंतर मी भरपूर प्रमाणामध्ये भांडवल गुंतवायला लागलेले आहे. आई आपल्या लेकीत भविष्याचं स्वप्न पाहते, मात्र इथं लेकीनंच आईचं स्वप्न पूर्ण करायला मदत केली आणि उभा राहिला हा भातुकलीचा संसार. मुली शाळेत असल्यानंतर मुलांना काही ना काहीतरी कार्यानुभवासाठी करून देण्याची गरज लागायची. त्याच्यामुळे मी जे रॉ मटेरियल घरामध्ये असेल ते असं कधी टाकण्याचा प्रयत्न केला नाही की हा बाबा पुन्हा त्यांची कार्यानुभवाची परीक्षा असली की त्यांना काही ना काहीतरी गोष्टी करून द्यायला लागते. आणि ही माझी धडपड माझ्या मुलीनं लहानपणापासून बघितलेली आहे. केसाची विग करायची होती त्यावेळी पण तिने अधिकार अशी वेगळी केली होती तिच्या आयडियानुसार, पण तिला म्हटलं ती अशी विग केल्यानंतर त्याची आपल्याला हेअरस्टाईल करायला येणार नाही. त्याच्यामुळे मग मी तिला अशा पद्धतीने विग कर जेणेकरून त्याची हेअरस्टाईल आपल्याला नीट व्यवस्थित करायला येईल. त्याच्यानंतर तिने ती तशा प्रकारे विग केली. तेव्हा मी तिला पहिल्यांदा थोड्या दिवस मी तिला त्यात मदत केली. नंतर ती स्वतः करायला लागली. तिनं स्वतः लॉकडाऊन मध्ये सांगण्याचा हेतू म्हणजे तिला पण भरपूर आवड आहे. लॉकडाऊन मध्ये छोटी बाहुली आहे, त्यासाठी वेगवेगळ्या वेस्टर्न पारंपरिक खूप कपडे तिने हातावर शिवलेले आहेत. ती म्हणायची मम्मी तू एवढी हे करतीस, तू म्हणजे माझं थोडंसं म्हणजे काही ना काही गोष्टी चुकायच्या. हे बाहुलीची पूर्ण म्हणजे बॉडी आहे त्याची माप हे माझ्या मुलीनं मला काढून दिलेलं आहे. तिला एखादं ब्लाऊज बाहुलीला असेल किंवा साडी असेल त्यांचं जे मॅचिंग असं पाहिजे असतं ते त्यावेळी ती विचारायला येते की बाबा असं असं करू का मी, तर तिला सांगते की बाबा हो कर असं, ह्या साडीला हा ब्लाऊज मॅच होऊ शकतो. त्याच्यानंतर माणसांचे जे कुर्ते त्यासाठी पण तिला मी कागदावरती एवढे आखून दिलेले, तेव्हा ती ते ह्याच्यावरती करून शिवलेले तिने. ते कशा प्रकारे माप घ्यायचं की ह्या प्रकारे माप घेऊन तू ते केलंस तर व्यवस्थित होईल. तिने सुद्धा ते माप अंदाजेच मला दिलेले. कुर्ता पायजमा जो आहे ते पण माप तिने मला अंदाजेच दिलंय. स्वप्न तर सगळेच पाहतात, पण या ताईंनी फक्त स्वप्न पाहिली नाहीत तर त्यांच्या स्वप्नांना आकार दिला, त्यात रंग भरले,
त्यावर साथ चढवला. कलेलाच आपला व्यवसाय बनवला. माझ्या आतापर्यंत 550-550 बाहुल्यांची विक्री झालेली आहे. खरे तर महिलांसाठी उभं राहिलेलं महाराष्ट्र शासनाचं व्यासपीठ उमेद, यातूनच ताईंना उमेद मिळाली, नवं क्षितिज मिळालं, नवा विश्वास मिळाला आणि हा व्यवसाय सुरू झाला. प्रथमतः मी व्यवसाय घरातून सुरू केला होता. माझ्या बचत गटामध्ये उमेद बचत गटाने माझ्या बाहुल्यांसाठी खूप विक्रीसाठी प्रयत्न केला. आता साताराच्या जिल्हा परिषद ग्राउंडवरती उमेद मिनी मानिनी सरस स्टॉल लागला होता. तिथे माझी बाहुल्यांची विक्री आणि जाहिरात दोन्ही चांगल्या प्रकारे झालेली आहे. लोकांना लोकांच्या घरी आता कार्यक्रम नाही, त्या लोकांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला आहे. लग्न सीझन असल्यामुळे तिथं नवरा नवरी पारंपरिक ग्रामीण जीवनावरची ज्या बाहुल्या होत्या ना, त्यांची विक्री चांगल्या प्रकारे झालेली आहे. ग्रामीण जीवनावरती ज्या आधारित बाहुल्या मी तयार केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त करून वासुदेव, तुळशीची पूजा करणारी ह्या बाहुल्या खूप प्रमाणात गेलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर जे आपले दैनंदिन जीवनात कुटणारी, वाटणारी, लोणी काढणारी, पाकाडणारी ह्या गेलेल्या आहेत. रुखवतावरती खास करून नवरा नवरी खूप गेलेले आहेत माझे. पु ल देशपांडे म्हणतात, पोटा पाण्याचा व्यवसाय कराच, तो तुम्हाला जगवेल, पण कला का जगायचं ते शिकवेल. उद्या हाच व्यवसाय त्यांना नावही मिळवून देईल, हे नक्कीच. जास्तीत जास्त करून पारंपरिक आपण देखावा केला, त्याच्यामुळे खूप सासिंगार केलेला आहे बाहुल्यांना. मला एक युनिक ऑर्डर आली होती की आम्हाला सावित्रीबाई फुलेंचा देखावा पाहिजे. सावित्रीबाई फुले भक्तशनी माणसाला वाटायला पाहिजे हा ह्या सावित्रीबाई आहेत. पण इतक्या वर्ष मी बाहुल्या करत असल्यामुळं मला ते पारंपरिक, त्यांना जास्त सुबक सुंदर दिसावं म्हणून आपण जे नटवतो, त्यामुळे सावित्रीबाई फुले साध्या सिंपल, त्याच्यामध्ये खूप जरा मला अडचण आली. त्यांची पोशाख, मी माझ्या बाहुल्यांना छान दिसावे म्हणून चांगले जरीचे कपडे घातलेले, पण आता सावित्रीबाई फुल्यांच्यासाठी मला कॉटन, इरकल या प्रकारच्या साडीची गरज होती. त्यासाठी मी मोठी साडी आणली, ती कट करून त्या सावित्रीबाई फुल्यांचा लुक केला. ज्वेलरी फक्त त्यांच्या गळ्यामध्ये मणिमंगळसूत्र होतं आणि एक सोन्याची माळ. हे सावित्रीबाई फुलेंचा लुक देण्यासाठी माझ्या मुलीने पण मला भरपूर आयडिया सांगितल्या. आणि त्यांच्यासमोर ज्या मुली ते बसलेल्या होत्या त्या परकर पोलक्या, काहींच्या वेण्या घातलेल्या, काहींच्या वेण्यावरती टाकलेल्या, त्यांना रिबीन लावायची पूर्वीची माणसं, तो फळा, सावित्रीबाई फुलेंच्या हातातलं पुस्तक, काठी, खूप चॅलेंज होतं त्या पाट्या वगैरे करणं. प्रथमतः अशी वेगळी ऑर्डर असल्यामुळं जरा म्हणजे खूप त्रास झाला करण्यात, पण पूर्ण केली मी ती. ज्या सरांना प्रथम पाठवलं आपण मोबाईलवरती, त्यांना पण खूप आवडली. त्या बाहुली करायला तिला 2 ते 3 दिवस कधी कधी लागतात. त्याच्यासाठी तिला किती कष्ट करावे लागतात हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलेले. त्याच्यामुळे तिला त्यामध्ये यश मिळावं, तिचं नाव मोठं व्हावं ही माझी इच्छा आहे. सगळ्यांकडे काही ना काहीतरी एक कला असते. घरातल्यांनी, बाहेरच्यांनी पॉझिटिव्ह सपोर्ट दिला तर महिला खूप पुढे जाऊ शकतात. आणि मला अनुभव आलेला आहे. मी घरगुती जो देखावा करत होते, त्यातून माझा म्हणजे माझ्या ह्या कलेचा व्यवसायात कधी निर्माण झालं मला कळलं नाहीये. माझी खूप इच्छा आहे की ह्या माझ्या कलेमुळे माझी ओळख व्हावी. या कलावंत आई लेकींना दोघींनाही बिझनेसवाला साईराजच्या संपूर्ण टीम कडून शुभेच्छा.
या व्हिडिओचे स्पॉन्सर होते SP हेल्थ केअर अँड सर्व्हिसेस. यांच्याकडे तुम्हाला बेस्ट क्वालिटीचे हेल्थ प्रोडक्ट्स अत्यंत कमी दरात मिळतात. यामध्ये डायपर, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स, हॉस्पिटल इक्विपमेंट्स प्रोडक्ट्स, हॉस्पिटल फर्निचर यासोबतच तुम्हाला रिपेअरिंग सर्व्हिसेस सुद्धा मिळतात. त्यामुळे व्हीलचेअर, BP मशीन, इलेक्ट्रिक व्हीलचेअर, सक्शन मशीन अशा प्रकारचे अनेक प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठी 70 45 97 57 09 या नंबरवर संपर्क साधा. पूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र तुम्हाला डिलिव्हरी उपलब्ध आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्हाला पण असं वाटतं की तुमच्या व्यवसायावर किंवा तुमच्यावर अशा प्रकारचा व्हिडिओ तयार व्हावा तर आम्हाला आमच्या सोशल मीडियावर म्हणजेच इंस्टाग्रामवर किंवा आमच्या ईमेलवर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद.